ए धुवून घे ना. तू धुतलंयस ना? हो पण कापून देते ते तू आधी खाऊ नकोस, थांब. हे सूप केलंय मी शनायासाठी, ते कसं झालंय जरा टेस्ट करून सांग. मग काय ना एरवी सूप बनवते ग, पण यात किती प्रकारच्या भाज्या घालायला सांगितल्यात तिने. मला जरा टेन्शनच आलंय. बघ ना जरा बाळा कसं चांगलं झालंय की नाही सांग ना. काय असं का चेहरा करतेस? मला नाही टेस्ट करायचंय. ते असं काय ग पिऊ, एखाद्याचा किती राग करायचा. पिऊन बघ ना. पिऊ माझी आणि बाबांची पाहुणी आहे ती. असेल पण तिला तिचं घर नाहीये का? आहे ना ग. मग ते का आली इकडे? तिचं घर केवढं मोठं आहे, नोकर चाकर आहेत. कशाला आली तुला त्रास द्यायला? कशी बोलतेस बघ तू. त्या शनायाचं दुःख तुला नाही कळणार. का नाही करणार? पिहू आधीच तिने खूप सहन केलंय. आणि मला प्रश्न नको विचारूस. या सगळ्या गोष्टीसाठी तू खूप लहान आहेस, तुला नाही समजणार. आई काही गोष्टीत आपण नाही पडायचं पिहू. फक्त आपली आई सांगते ना म्हणून गप गुमान ऐकायचं. समजलं? चल आता पटकन चाखून घे. ठीक आहे, नाही ऐकणारच ना तू. ठीक आहे, आता मी पण ठरवले. शनाया या घरात असेपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. आई हे काय मध्येच नको. हो म्हण, हो म्हण, हो म्हण. चल हो म्हण. हो. शहाणं माझं. मला अजिबात पटलं नाहीये. हे असं बोलून असं वागून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ना जरा समजून घ्यायचं पी. सिच्युएशन काय आहे, परिस्थिती काय आहे. अगं त्या शनायाच्या हाताला लागलंय बाळा, म्हणून तिला इथे घेऊन आलोय ना. त्या तिच्या एवढ्या मोठ्या घरात ती एकटी राहणार आहे. ती जर आपल्या घरात येऊन राहिली, आपल्यामध्ये मिसळली, आपल्या सगळ्यांशी बोलली तर लवकर बरी होईल ना. त्यात घरचं खायला मिळेल तिला. आणि तेवढं जे के सर येतील मग जाईल ती तिच्या घरी. गेलीच पाहिजे. जाणारच आहे ती बाळा, पण प्लीज ती इथे असेपर्यंत ना चिडचिड करू नकोस. प्रेमाने बोल तिच्याशी. पाहुणी आहे ना ती या घरची. पाहुणी? हा, पाहुणीसारखी वागते तरी का ती? झालं, सुरू झालं तुझं. ठीक आहे ठीक आहे, तू नको, मी नाही बोलत तू याशी. ए आई आई नको ना मेलोड्रामा करूस. हा मी करतेस तू मेलोड्रामा. ठीक आहे, मी बोलेन तुमच्या पाहुणीशी. शहाणं माझं बाळ, ते गुंडू ते माझं. चल आता चाखून बघतेस का? काय कशाला चेहरे करते? नाही नाही का बरं झालंय? सांग ना पिहू. अगं हसतेस काय? सांग ना. कमाल झालंय, एक नंबर. लबाड. खूप छान झालंय. तू म्हणालीस ना छान झालंय, मग छानच झालं असणार. ही हसू नका. चला सॅलड बनवायला मदत करा. ते ना कर्डचं ड्रेसिंग बनवणार आहे मी. हंग काय चाललंय? काय नाही, ते शनायासाठी सूप आणि सॅलडची तयारी. हो, हे बघा. किती घाण आहे ते. हे कशी खाते हे सगळं? काय चव चांगली आहे. पिऊनी चाखून बघितली हो की नाही ग? बघूनच कसं रे वाटतं. मग काय आता देऊ की नको तिला? नाही नाही, दे दे. तिला जे हवंय ते सगळं दे, व्यवस्थित दे. काळजी घे तिची. ते तिने खुश राहणं हे गरजेचं आहे. हो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त तिच्याकडे लक्ष द्या. काय मग मिसेस अधिकारी, मिसेस पाटकर व्हायची तयारी खूप जोरात सुरू केलीत तुम्ही तर. चांगल्या कामाला उशीर करायचा नसतो. म्हणजे फक्त घरात शिरण्यासाठी तू एवढी मोठी रिस्क घेतलीस? शनायाला जे हवं असतं ते ती मिळवतेच. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. आणि ह्यासाठी तुला माझी मदत हवी असेल तर मला सांग, कारण तुला माहिती आहे ना तुझ्या इतकीच अनुला घराबाहेर काढण्याची मला सुद्धा घाई येते. सगळ्यात आधी तर तेच तर करायचंय मला.
त्या अनुप्रियाला अविनाशच्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढायचंय मला. सारखा आपला अनु 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 जप चाललेला असतो त्याचा. ते सगळं आत्ता सुरू झालंय ग. आत्ता त्यांचं प्रेम ओतू जाते, आधी काही असं नव्हतं. म्हणजे आधी उठता बसता भाऊजी तिला धारेवर धरायचे. अशा एक एक शिक्षा द्यायची ना विचारू नकोस. आणि साध्या सुध्या शिक्षा नाही आहे, अंगावर काटा येईल ना अशा शिक्षा. भाऊजी चिडले ना की अख्खं घर डोक्यावर घेतात. तुला माहित नाही शने अजून त्यांचा राग. अवी काय हे तू मला सांगतेस? पण अनुप्रिया नेमकं असं काय वागते? नाही, ती तर आयडियल हाऊसवाईफ आहे ना. ती लाख आयडियल असेल ग, पण भाऊजींना चिडायला काही कारण पुरेसे. फॉर एक्झाम्पल, त्यांना ना सगळ्या गोष्टी त्यांच्यानुसार परफेक्ट लागतात. आणि मग त्यात काही बदल झाला, छोटीशी जरी चूक झाली ना तरी ते सहन करू शकत नाहीत. आणि त्यात गेल्या काही दिवसात अनुने ह्या घरासाठी खूप गोष्टी केल्यात. त्यामुळे जरा बरं वागतात ते तिच्याशी. नाही तर तुला माहिती आहे, आधी एकतर ती अनु कुठेतरी रडत असायची, आहे तर एकदम घाबरलेली असायची. स्ट्रेंज. म्हणजे माझ्या समोर अविनाश असा कधीच वागत नाही. खूप वेगळा वागतो तो. सगळे पुरुष सारखेच असतात, फक्त दुसऱ्या बायकांसमोर चांगलं दाखवतात. हे भाऊजी पण त्यातलेच आहेत. पण कसं आहे ना शनाया, फक्त तुझ्याकडून त्यांना काम मिळालं ना म्हणून जरा बरं वागतात तुझ्याशी. पण तो माणूस डेंजर आहे. गेले कित्येक दिवस ना त्याचं हे रूप बाहेर आलं नाहीये. येणार, ते रूप सुद्धा लवकर येणार. आता मी आले ना, आता बघ अविनाश त्या अनुप्रियाला कसा धारेवर धरतो ते. पण त्यासाठी मला तुझी एक हेल्प हवी आहे. केली. आता जे के सरांना खरं काय ते सांगावंच लागेल. हा पाटकर, सॉरी परत डिस्टर्ब करतोय, पण शनाय परत फोन उचलत नाहीये. अच्छा सर, म्हणजे काय झालंय ते ठीक आहे ना? मला ना म्हणजे मला एक बोलायचं आहे तुमच्याशी. प्लीज तुम्ही चिडू नका सर. सांगू का मी? आता ती घरी सुखरूप आहे सर. व्हॉट? हे एवढं सगळं घडलंय आणि ते मला आत्ता कळतंय आणि ते तुमच्याकडून? एक्स्ट्रीमली सॉरी सर, पण आता ती सुखरूप आहे आमच्या घरी. मी आणि अनु दोघंही तिला घेऊन आलो आमच्या घरी. तुमच्या घरी? तर काय करणार सर, म्हणजे शनाया खूप घाबरली होती. ती म्हणाली की तिला त्या घरामध्ये ते भास होत आहेत, ते रक्त वगैरे सगळं दिसतंय.
मग काय करायचं, तर अनुला ती म्हणाली की म्हणजे अनुनी विचारलं तिला की काय करायचं, तू घरी येशील का? ती म्हणाली हो मी घरी येते. ती हट्टच करत होती सर, म्हणून मग आम्ही कळलं. कशी आहे ती? आता ठीक आहे सर, आता एकदम व्यवस्थित आहे. मी लगेच इथून निघतो. नाही सर, नाही म्हणजे चुकीचा अर्थ घेऊ नका मी जे बोलतोय त्यात, पण मला काय वाटतं सर, तुम्ही यायची घाई करू नका. म्हणजे मी तुम्हाला हे न सांगण्यामागचं मुख्य कारण हेच होतं सर की मोठ्या प्रोजेक्टसाठी दुबईला गेलात तुम्ही, ते मोठं काम सोडून तुम्ही इथे येणार आणि आम्ही आहोत ना सर. म्हणजे आता आपलं रिलेशन घरच्यासारखंच आहे म्हणून म्हणतोय मी. तुम्ही काम सोडून आलात. बस कळलंय मला. सर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, इथे सगळे तिची काळजी घेत आहेत. माझी बहीण आहे, वहिनी आहे, दादा आहे, मी आहे, अनु आहे, आई आहे, प्रथम आहे, पिहू आहे. काम संपलं की मी लगेच येतो. तोपर्यंत तुमच्या घरासमोर एक सिक्युरिटी गार्ड अपॉइंट करतो. काहीच प्रॉब्लेम नाही ना सर, काहीच प्रॉब्लेम नाही. बेस्ट आहे सर. राधा बरं मला जावं लागतंय, मी ठेवतो फोन. सर पण पाटकर. हां थँक्यू. इट्स ओके सर, ऑल माय प्लेजर सर. खरं सांगू का, मी तुम्हाला ठेवा. दुबईत पण नेटवर्क जातं नाही. ठेवलाय फोन. मला वाटलं होतं चिडतील. थँक्यू म्हणाले, चांगलंच आहे. जे झालं अविनाश ते चांगल्यासाठी झालंय, पण आता शनायाला नाराज करून चालणार नाही. तिची व्यवस्थित काळजी घ्यायला हवी, कारण तिच्या मदतीनं आपल्याला बरंच काही मिळवता येणार आहे. हे काय आई? कोणाचं ताट भरतेस? शनायाचं. का ती खाली येणार नाहीये? वर जाऊन ताट द्यायचंय का तिला? अगं अशक्तपणा आहे ना तिला, तिला असं वर खाली जमणार नाही, उगीच त्रास होईल तिला. ऐक ना, तू मला प्रश्न नको विचारत बसू. हे घे, हे ताट घेऊन जा आणि तिला दे. जाऊ दे, मी पण का तुला विचारते, मीच जाऊन देऊन येते. थांब 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 थांब, नेते मी, दे. शहाणं माझं बाळ. आणि तिला काही हवं नको ते विचारते. ऐक, छान हसून बोला तिच्याशी. अगं शनाया, तू का आलीस खाली? मी दिवसभर रूम मध्येच बसून होते ना, बोर झालं होतं. म्हटलं इथे सगळ्यांसोबत बसू जेवायला. चल बरं केलीस, सगळ्यांबरोबर बसशील तर 2 घास जास्त खाशील. ये ना. पिहू ये. प्रथम खुर्ची मागे घे. राजन दादा, रेवती या, जेवण तयार आहे. पिहू तू पण बस ना बाळा. नाही, मी आई बरोबर बस. सगळ्यांना वाढून झालं की मग आम्ही एकत्र जेवायला बसू. नाही बसा. अरे शनया, तब्येत बरी आहे ना? आधीपेक्षा बेटर फील होत आहे. बेटर फील होणारच. आता तू आमच्याकडे राहून अनुवहिनीच्या हातचं मस्त जेव. 4 दिवसात नाही तू बरी झालीस ना तर बघ. ते अगदी खरं आहे. अनुप्रिया आहेच एवढी गोड. ऍक्च्युली तुम्ही सगळेच खूप छान आहात. तुम्ही सगळ्यांनी माझं किती छान वेलकम केलं. इतकी छान काळजी घेताय. तुमच्या फॅमिलीतला एक भाग बनवलाय तुम्ही. थँक्यू सो मच. ए शनया, असे आभार मानणार असशील तर नाही जाणार हा? तेच ना, उलट तू आम्हा सगळ्यांना हक्काने सांग, तुला जे लागेल आम्ही ते करू. फक्त आमच्या एकट्या अनुवहिनीला नको त्रास देऊ सा. रेवती, अगं वहिनी मस्ती करते ग, मी तिला पण माहितीये. हो, आता तुला त्रास देणार आहे मी.
म्हणजे मला ना काही गोष्टी हव्या होत्या. हो आणेन ना, मला सांग फक्त काय आणायचंय. नाही नाही, माझ्या घरी जाऊन आणायच्या आहेत. अविनाशला माहितीये ना माझं घर. म्हणजे तुम्हाला वेळ असेल दोघांना तेव्हा सांगा, मी तशी लिस्ट देते तुमच्याकडे. जाल ना? हो हो डन. थँक्यू. दादा परत बघा थँक्यू बोलते. आता हे थांबलं पाहिजे हा. आता जर तू पुन्हा थँक्यू म्हटलीस ना तर तुला तुझ्या घरी सोडून येऊ आम्ही. काय नो? चला आता सगळ्यांनी सुरुवात करा. आ काय ग, काय झालं? अनुप्रिया, अगं उसळीमध्ये खडा. तू उसळ बनवताना बघितलं नव्हतंस का? अगं हे काय आहे बघ, 2-3 खडे. अनुप्रिया काय आहे? नाही नाही, कसं शक्य आहे? मी नीट बघून निवडून मग फोडणी दिली. मग तरी असं कसं झालं ग? तुमच्या नकळत बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात आई. आता झालेली अनुच्या हातची झणझणीत मटकीची उसळ ही न खाता पण अनुच्या डोळ्यात पाणी येणार. आई अहो मी नीट निवडून घेतली होती मटकी. अहो तुम्ही तरी काहीतरी बोला. काय बोला ती काय खोटं बोलते का मग? अहो मी नीट बघते, मग निवडते, मग धुवून मग फोडणी देते. तू डोळे तपासून घे ना. दाखवतीये ना ती. एक नाही 3-3 खडे आहेत ना.
अरे हवी, हे बघ ह्याच्यात पण खडे आहेत. काय ग हे? मुद्दाम टाकलेस खडे? अरे मटकी कुठली आणि खडे कुठले हेच कळत नाहीये. आई हो, काय बोलताय तुम्ही? मी असं का करेन? हे काय आहे? काय आहे? अहो मला मला नाही कळत हे असं कसं झालं. आई मी खरंच सांगते. अहो एक मिनिट, कोणी खाऊ नका. सगळ्यांनी आता भाजी चेक करायची. दादा, चेक कर. हे झालंच कसं? अहो ऐका ना, तुम्हाला तर माहिती आहे ना, मी स्वयंपाक करताना खूप काळजीपूर्वक करते. स्वच्छतेची तर पहिली काळजी घेते. हे मला नाही माहिती कसं झालं. आई तुम्हाला तर माहिती आहे ना की मी दोनदा बघते, मी दोनदा निवडते. नाही आई बघा ना माझ्याकडे, असं करू नका तुम्ही. अहो खरंच सांगते, मला खरंच नाही माहिती हे कसं झालं. तुम्ही कोणी खाऊ नका. हा दादा, रेवती, तुम्ही कोणी खाऊ नका. मी पटकन काहीतरी करून आणते. शनाया प्लीज, सॉरी, 2 मिनिटं थांब, मी पटकन आणते काहीतरी. सॉरी, पण माझी जेवायची इच्छा नाही आता. मी उठते. नाही थांब. आय एम सॉरी शनाया. नाही, आज तागायत असं कधी झालं नाही की पाटकरांकडे आलेला पाहुणा असेल, पाहुणी असेल, ते जेवताना ताटावरून उठलेत. नाही ऐका ना, मी नाही पटकन. काय ऐका ना, आज तिला ताटावरून उठावंसं वाटतंय ना, ते फक्त तुझ्यामुळे. जेवण बनवताना अक्कल गहाण ठेवली होतीस का? अहो मला काय करत होतीस? इतके वर्ष तू जेवण बनवतेस असं म्हणालीस ना. भाजीमध्ये खडे कसे आले अनुप्रिया? नाही ते रेडिओ ऐकत असशील तू, बरोबर ना? खरं बोल. सोड ना, सगळा घर संसार सगळं सोड आणि आरजे हो ना तू. त्या रेडिओवरती भंगार कुठली कोण मधुश्री तिचं सगळं ऐकत बसते, ते ऐकत बसतेस ना, म्हणूनच तुला कळत नाही भाजीमध्ये खडे चाललेत की ढेकळं. नाही. अहो मी मुद्दामून नाही केलं. अगं अनु, शनायाचं आपल्या घरी राहणं तुला पटलं नव्हतं तर तसं सांगायचं होतंस. हे काय, असा का त्रास दिलास तिला? सीमा प्लीज जरा शांत बस प्लीज. काय गप्प बस. काय रे, दिसतंय ना तुला किती त्रास होतो तिला.